आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दुधी भोपळ्याच्या रायत्याची रेसिपी, जी अत्यंत हेल्दी आणि टेस्टी आहे। वेट लॉससाठी पण अत्यंत उपयुक्त अशी ही रेसिपी आहे। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। दुधी भोपळ्याचा रायता बनवण्यासाठी मी ते घेतला आहे 1 वाटी किसलेला दुधी भोपळा, अर्धी वाटी दही, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा लाल तिखट। इथे मी पॅन मध्ये अर्धा चमचा तेलावर दुधी भोपळा आधी परतून घेते आहे, जेणेकरून त्याच्यातला कच्चेपणा निघून जाईल। दुधी भोपळा मी इथे एका बाउल मध्ये काढून घेतला आहे। त्यावर मी इथे टाकले आहे फेटलेले दही आणि चवीनुसार मीठ। त्याला आपण आता एकत्र करून घेऊया आणि त्याच्यावर आता फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी मी इथे अर्धा चमचा तेल घेतले आहे। सर्वप्रथम मी इथे टाकते आहे मोहरी, नंतर जिरे, कढीपत्त्याची पाने, हिंग आणि गॅस बंद करून आपल्याला इथे लाल तिखट टाकायचं आहे, जेणेकरून ते जळणार नाही। आता ही फोडणी आपण दही आणि दुधी भोपळ्यामध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून छान खमंग अशी चव येईल। शेवटी आपण कोथिंबीरने गार्निश करून घेऊया। तयार झाला आहे आपला खमंग, टेस्टी आणि हेल्दी असा दुधी भोपळ्याचा रायता। तुम्ही इथे लाल तिखट ऐवजी हिरवी मिरची घालू शकता। तुम्ही जर डाएट करत असाल तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। दुधी भोपळ्याच्या रायत्याची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। भेटूया आपण एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।